नमस्कार. केंद्र प्रमुख भरती प्रक्रिया मार्गदर्शक सूचना दिनांक 29 ऑगस्ट 2025. 1. पदनाम. पूर्वीचे केंद्र प्रमुख या पदाचे नाव बदलून आता समूह साधन केंद्र समन्वयक असे करण्यात आले आहे. फक्त पदनाम बदलले असून अर्हता व नेमणुकीची पद्धत पूर्ववत राहील. 2. पदसंख्या. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांत एकूण 4,860 पदे मंजूर आहेत. 3. भरतीचे प्रमाण. ही पदे 50% पदोन्नतीने व 50% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा LDCने भरली जातील. एखाद्या जिल्हा परिषदेत पदसंख्या विषम म्हणजेच ऑड असल्यास जादा असलेले एक पद पदोन्नतीच्या कोट्यात जाईल. 4. पदोन्नतीचा मार्ग 50%. पात्र उमेदवार. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक. अर्हता. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान 6 वर्षाची अखंड सेवा आवश्यक. शिक्षण सेवक पदावरील सेवा देखील ग्राह्य धरली जाईल. जर उमेदवार मुख्याध्यापक प्राथमिक म्हणून बढतीवर गेला असेल तर दोन्ही पदांवरील सेवा एकत्र मोजली जाईल. सेवा ज्येष्ठता ही प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती दिनांकापासून मोजली जाईल. आरक्षण. पदोन्नतीत सामान्य सामाजिक आरक्षण लागू नाही, मात्र दिव्यांगांसाठी 4% आरक्षण लागू आहे. संदर्भ क्रमांक 8 नुसार विशेष प्रवर्ग निश्चित. 5. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 50%. पात्र उमेदवार. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक, प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक. परंतु प्रशिक्षित शिक्षकांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी आवश्यक अर्हता पूर्ण केलेली असावी. अर्हता. संबंधित पदावर किमान 6 वर्षाची सेवा आवश्यक. शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरली जाईल. पदभरती वर्षाच्या 1 जानेवारी रोजी ही 6 वर्षाची सेवा पूर्ण असावी. आरक्षण. LDCE ही बढती स्वरूपाची परीक्षा असल्याने सामाजिक आरक्षण नाही, मात्र दिव्यांग आरक्षण लागू राहील. पदोन्नती कोट्याच्या नियमाप्रमाणे. अभ्यासक्रम. संदर्भ क्रमांक 3 1 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार निश्चित अभ्यासक्रम लागू राहील. 2023 ची परीक्षा. 2023 मध्ये LDCEची घोषणा झाली होती, पण परीक्षा झाली नाही. त्यावेळी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना केवळ वय, अर्हता बाबत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारण्याची सोय दिली जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.